आई तुझ्या पालखीला गुलाल उदलाला न साई पाटील निघाला ग कारले गडाला. सोबत राहा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग येणार आहे. सोन्याचा दिवस आणि सोन्याचा सुवर्ण क्षण म्हणजे आमच्या कारल्या गडावरती एकविरा आईमाऊलीचा पालखी उत्सव सोहळा. कारल्याला आल्यावर आमचा मुक्काम बघा. कारल्याला शेतामध्येच बांधावं मस्तपैकी आम्ही टेंट बांधतून आणि या टेंट मध्ये आमची 2 दिवसाची वस्ती असते. चला मंडळी करण बंधू आता आम्ही चाललो तो वरती. आता आम्ही निघलो. नाही नाही अण्णा अण्णा ते बघा ना तिथं एकविरा माऊलीचा आपला गड आहे ना त्या गडावरती चाललो. तिथं असं बोला तुम्ही का आम्ही गाडा चालू म्हणून. हा आता आपण मित्रांनो चाललो गडावरती एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी. हे ठिकाणी बघा आपला जेवण बनवायला घेतलेला आहे. गणेश फडके मॅन फ्रॉम कोपर आणि प्रफुल्ल जितेकर मॅन फ्रॉम दापोली यांची अविश्रांत मेहनत मस्तपैकी चुला लावलेला आहेत. आणि जितेकर बंधू आणि फडके बंधू दोघं जण मिळून आपल्याला दुपारचं जेवण बनवतील. आल्यापासून नाही नाही भाजी नको. मी वरती मिसल पाव खाईन मस्तपैकी. प्रत्येक जण हातभार लावते. तेजस बंधू मॅन फ्रॉम कुंडेवाल इकडे बघ ना भाईजान. हा 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 वाघ बिबट्या चित्ता प्रत्येक जण आपला मेहनत करून काम करत असते. मित्रांनो बघू शकता या वर्षी आईमाऊलीचा गड चढताना आपल्याला चांगल्या आणि व्यवस्थित पायऱ्या दिसत आहेत. आणि ही कृपा आहे आपल्या बाल्या मामाची. कैसन बा एकदम ठीक एकदम मजे में. बहुत दिन बाद दिका. झाला का लगीन. नाही ना भाई वाजव नाही वर्षी. भाई चवली कावाला भेटू द्या म्हणा. पण चवली काला भाई मटण खावा घालली ना भाई. नाही भाजी खाणार आहे ना भाई. मित्रांनो कुठली पालखी. हा मुलुंडकरांची. कसा झाला प्रवास. एकदम मस्त झाला माऊलीचं दर्शन. कितवा वर्ष तुमचा पालखीचा. 26वा. एकविरा माते की. चला भाविक भक्त दर्शन घेऊन खाली उतरत आहेत. गड चैत्या महिन्याची एकविरा आईची पालखी आणि त्याच प्रकारे आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आणि पालखी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांची गर्दी बघा. तुम्हाला एक पण पायरी रिकामी दिसणार नाही. ही तर फक्त झाकी आहे. अजून थोडं थांबा. अजून गर्दी होणं बाकी आहे. दुपारनंतर तर भरपूर गर्दी असणार आहे. आई माऊली व प्रत्येकाची श्रद्धा असते त्याचप्रमाणे भाविक भक्तांची पण गर्दी मोठी असते. चला जाऊया गाडावरती आणि गाडावरचा माहोल तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सोबत राहा. मंडळी प्रत्येक जण बोलतंय का आई माऊलीची श्रद्धा तुम्ही आवरी का करता. आई माऊली व विश्वास तुम्ही का ठेवता. या ठिकाणी बघू शकता आई माऊलीचा भक्त डोप्यांवरती चाललाय आई माऊलीच्या दर्शनासाठी. तर ही आमची श्रद्धा आहे आई माऊलीवरती. विश्वास आहे. कारण प्रत्येक वेळी आमच्यावर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर पहिली ती आमच्यासाठी मदतीसाठी धावून येते. याच प्रकारचा विश्वास ठेवून आपला भक्त आई माऊलीच्या दर्शनासाठी चाललाय. आई माऊली तुझा आशीर्वाद या भक्ताच्या डोक्यावरती आणि पाठीवरती नेहमी असू दे. आई माऊलीचा एकविरा माते की. आपले एकविरा आईचे स्वयंसेवक आई माऊलीच्या भक्तांची पाणी देऊन सेवा करत आहेत. चैत्र यात्रेनिमित्त सर्व भाविकांचे मंडळीचे आभार आहे. येणारा भाविक भक्त जो उन्हामध्ये दमून जातो आणि तुम्ही 2 घोट त्यांना तेव्हा पाणी पाजताव ना त्यांचं मन आणि पोट दोन्ही पण शांत होतात. एकविरा आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असा सदैव राहो आणि तुमच्याकडून अशी सेवा घडत राहो ही एकविरा आई चरणी प्रार्थना. एकविरा माते की. येणाऱ्या भक्तांची सेवा पहिली आणि आईचं दर्शन नंतर. आई माऊलीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असू दे. उदो उदो एकविरा माते की. आयलो आयलो एकविरा माते की. मंडळी आता कारल्या गडावर जाण्या अगोदर पोटभरणी थोडीशी केली पाहिजे. त्यासाठी मस्तपैकी स्पेशल मिसल घेतलेली आहे. अचानक आपली ओळख झाली. बंधू कुठला तू. झालं एकविरा माऊलीचं दर्शन कसा वाटला.
दुपारची वेळ आहे, कडाक्याचा ऊन आहे. एकविरा माऊलीच्या गडावरती गेल्यानंतर आपल्याला भूक लागू शकते आणि त्या भुकेमध्ये चक्कर येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण कुठलाही विलंब न करता मिसळचा आस्वाद घेऊया. एकदम गरम गरम मिसळ आहे आणि 5 पायरी मंदिर चढल्यानंतर वरती चाल्यावर एकविरा हॉटेल आहे, त्या हॉटेलामध्ये ही मिसळ भेटते. सोबतच मिरची. पालखीमध्ये भरपूर गर्दी असते. नाश्ता केलास तुम्ही? हा का? एकविरा माते की आई माऊलीचा. गड चढत असताना पेनकरांची एक पालखी दिसत आहे मित्रांनो आणि पालखीचा जो देखाव बनवलाय कालिका मातेचा एकदम बघण्यासारखा आणि युनिक आहे. भरपूर कष्ट भरपूर मेहनत करायला लागतात आईची पालखी वरती सुखरूप पोहोचवण्यासाठी. आणि पेन कोलीवाड्याची मोठी पालखी एकविरा माते की. एकविराई 5 पायरी पादुका मंदिर. एकविरा माऊलीच्या प्रेम बघायला आपल्याला भेटल्या. मुखवटा पण आहे. प्रत्येकजण आवडीन आई माऊलीचा आशीर्वाद कायम आपल्या सदैव पाठीशी राहू द्या यासाठी आई माऊलीची फ्रेम किंवा मुखवटा घरी घेऊन जात असते. एक आपल्याला आठवण राहते का कारल्या गडावर आल्यानंतर आपण काय घेऊन गेलो, तर एकविरा आईला सोबत घेऊन गेलो. एकविरा माते की आई माऊलीचा. कोलकेकरांची पालखी एकविरा माऊलीचं दर्शन घेऊन खाली गाडाच्या खाली चाललेली आहे. एकविरा माते की आई माऊलीचा. माझी महिलांना भगिनींना एक विनंती असेल का तुम्ही दरवर्षी जेव्हा एकविरा माऊलीचा दर्शन घेण्यासाठी गाडावरती येताव तर तुम्ही दुपारच्या अगोदरच या, कारण दुपारनंतर इथं मोठी गर्दी राहते, चालायला जागा नसते, त्याच्यामध्ये धक्का लागण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्याच्यामुळं तुम्ही दर्शन घेण्यासाठी लवकर या. रस्त्याची आखणी जशी बारीक होते तशी भाविक भक्तांची गर्दी पण इथं मोठी होत आहे. दुपारी तर सांगताच येणार नाही, त्याच्यामुळं आत्ताच लवकर जाऊन वरती मंदिराची इथं थांबतंय जेणेकरून दुपारी त्रास होणार नाही. तरी पण बघू शकता कशी मोठी गर्दी आहे. एकविरा माते की. बंधू झाला का दर्शन? कसा वाटला? गर्दी कशी आहे? एक नंबर. पण आम्ही VIP दर्शन केलं. VIP दर्शन केलं. आता आपल्या माऊलीची पालखी घेऊन या डायरेक्टली वरती 100% पनवेल कोलीवाड्याचा मान. चला चला. एकविरा माते की जय. मंडळी दुपारची वेळ आहे, 4 वाजले आणि आता पालखी निघणार आहे चौ लागरावची आणि भाविक भक्तांची गर्दी बघा. तुफान जल्लोष आणि तुफान गर्दी एकविरा माऊलीच्या भाविक भक्तांची. आता थोड्या वेळानं पालखी निघल आणि प्रत्येकाला पालखी बघायला भेटणार आहे.
माते की एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. सिद्धूबाई पालखी कुठं आहे? पालखी आपण सकाळी दर्शन घेऊन घरी गेलो. आता संध्याकाळी जल्लोष आपले पनवेल कोलीवाडा पालखीचा. आपला कोलीवाडा आहे सोबतचा बापू जल्लोष केला. एन्जॉय. आपल्या पनवेल कोलीवाडा मानाच्या पालखीचा देखावा न बघा, टोप्या कशा मस्तपैकी सजवल्या. आपली कोली टोपरची पण पालखी आलेली आहे इथं पहिलाच वर्ष. माऊलीच्या भाविक भक्तांची गर्दी आता दुपारी वाढत चालली. बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम. म्हणून महिलांना विनंती आहे, तुम्ही जर दर्शनाला येत असाल तर दुपारच्या वेळेला येऊ नका. आणि काही भक्तांनी बघा कसा रस्ता काढलाय, शॉर्टकट मार्ग पकडलाय. पण हा शॉर्टकट मार्ग धोक्याचा असू शकतोय. जर तुमचा पाय सटकला तर तुम्ही खाली येऊन तुमचा दात, टंगरी, हात मोरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून असा कांड कोणी करण्याला जाऊ नका. हे बघा इथपर्यंत गेली पब्लिक. एकविरा माते की एकविरा माते की. सुरुवातीपासून म्हणजे एक 10 वर्षा अगोदर किंवा 15-20 वर्षा अगोदर ज्यावेळी एकविरा भक्त जण पालखीला येत होतं ना, त्यावेळी याच डोंगराच्या कुठं ना कुठं म्हणजे आता समोरला ज्या झोपड्या बांधल्या ना, अशा प्रकारे झोपड्या बांधून वस्ती करत असत. पण आता काय झालं आहे, पूर्ण डेव्हलप झाल्यामुळं आता इकडं बघा तुम्हाला मोठमोठं हॉटेल बघायला भेटतील. अशा हॉटेल किंवा हॉलमध्ये रूम घेताना आणि नंतर राहताना तिथं. पण जी खरी मजा या झोपड्यामध्ये असायची सोबत सगळ्यांची राहून, ती आता माझ्या तिकडं हॉलमध्ये नाही. हा साईराम जकास एक नंबर. काय बोलतो? कुठला वाडा? कोलीवाडा. ब्रँड इज ब्रँड. ब्रँड इज ब्रँड. पनवेल कोलीवाडा. कुठं होतो कुठं? पाठीमागं बाकी एकदम जॅकेट दिसता हो एक नंबर. थँक्यू. नाद नाही तुमचा करायचं काय. काय तुम्ही गाव आलो मग? मी 12 वाजता गेलो होतो वरती, पण आता थोडासा त्रास जाणवायला लागला. खाली उतरलो. पालखी गेली आपली. हा पालखी गेली, शूट केलाय मस्तपैकी, व्हिडिओ पण काढल्या. आता तुम्ही जावा लवकर, एन्जॉय करा. काय मस्त जल्लोष. हा यंदाचा मान. चला एकविरा माते की. प्रोपरचे ग्रामस्थ एकविरा आईच्या पालखी सोहळ्यासाठी आलेले आहेत. कवा आलो? आता जातील आता मंदिरावरती दर्शनाला. आम्हाला झाला 2 दिवस. काल आलो आम्ही, चालत निघलेलो 23 तारखेला. मगाशीच उतरलो. कधी निघालो घरशी? 3 वाजता निघालेलो. फडके साहेब नमस्कार. ज्यांनी कोपर गावाच्या सोबतच त्यांचा नाव देखील मोठा केला, असे आमचे कोपरचे कलाकार रामकाका फडके. आज ते छोटीशी कला सादर करतील आपल्यासाठी. एक गाणी हो जाऊ दे एकविरा माऊलीचा. आई माझी बसली तेलवन ग एकविरा बसली तेलवन. आई माझी बसली तेलवन ग एकविरा बसली तेलवन. आई तू निघाली ग घालली बोलवना.
गालली समिरिये बंदवाला आई माझे ये गज तरला आई माझी बसली तेलवन ग एकविरा बसली तेलवन आई माझी बसली तेलवन ग एकविरा बसली तेल आई माऊलीचा उदो. राम आणि श्यामची जोडी यावेळी देखील आपल्या एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी आलेले आहे. कवा आलो तुम्ही? मी कालच संजाताला बोललो का रामनं श्यामची परत जोडी येणार आहे का नाही मामा. अरे वा वा वा. आई माऊली व जीवापाड प्रेम करणारी लोक आहेत आणि आई माऊलीची पालखी कधी चुकवणार नाही. जोपर्यंत जिवंत आहो, जोपर्यंत या अंगामध्ये रक्त आहे, तोपर्यंत आपल्या आई माऊलीच्या पालखीला यायचा. मित्रांनो, पालखी उत्सव 2026 मानाची पनवेल कोलीवाड्याची पालखी घेऊन आम्ही एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी आलो. दर्शनासाठी आल्यानंतर जेव्हा आम्ही गाडावर चढायची सुरुवात केली आणि ज्या गाडावरती आम्हाला जो त्रास होत होता पायऱ्यांचा, मागच्या वर्षी आम्ही व्हिडिओमध्ये सांगितला होता का आम्हाला पायऱ्यांचा त्रास होतोय, कारण येणाऱ्या प्रौढ जे म्हाताऱ्या लोकांना पण त्या पायऱ्यांचा त्रास होतोय. पण आज जेव्हा सुरुवात केली ना, पहिल्या पायरीपासून आम्हाला शेवटपर्यंत चांगल्या आणि सुसज्ज पायऱ्या भेटल्या. म्हणजे भक्तांची कुठंतरी मनोभावना दुखावली नाही. ही सगळी गोष्ट आपल्या बाल्यामामांनी चांगल्या प्रकारे जाणून घेऊन बाल्यामामांनी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. बाल्यामामाचे आमच्या पनवेल कोलीवाडातर्फे मनापासून आभार. तुम्ही असेच सेवा करत राहा, प्रत्येकाची मनं जपा, मनं जिंका आणि येणाऱ्या भाविक भक्तांना चांगली सोय आणि चांगली सुविधा भेटेल याची दक्षता घ्या. चला, धन्यवाद. आई माऊलीचा उदो उदो. मी जाऊन आता वरती एकविरा माऊलीचं दर्शन घेतलं ना. तुम्ही इथं निवांत बसलो. काय करणार, समयावरती किती गर्दी आहे. हा, गर्दी तर अफाट आहे, पण माऊलीचं दर्शन कधी घेणार मग? संध्याकाळी पालखी खाली आल्या. इकडं भाऊला काय झालं? गर्लफ्रेंडने काय टेन्शन दिलंय का? झोप आली. मला वाटलं काय टेन्शन दिलंय का? का तू बिंदास का? तू लाजू नको, तुझ्यासाठी आहे सगळा. आपले कुमार बंधू, हा आपला जिगरी यार देखील आलेला आहे संध्याकाळच्या टायमिंगला. काय यार, तू असा यावाला पाहिजे होता आपल्या सोबत चालत, पण असो कामानिमित्त जरा बाहेर होता. अरे समीर पाटील, कैसन बा? एकदम ठीक. आपले देखील सहर्ष स्वागत आहे. प्रवास मस्त झाला, पण तुमची दोघांची आठवण भरपूर आली. काय करणार, काम घरची बिरची घरातले काम असते, सगळी बघायला लागतात. हा मेरी जान. कसा झाला प्रवास तुमचा? आता ट्रॅफिक होती का? मस्त होती. अजित भाई, कैसन भाई? एकदम ठीक. एक नंबर. चला, तुमच्या चौघांचं देखील स्वागत आहे. आपण ज्या ठिकाणी आता स्टे केलाय ना, त्या ठिकाणाहून आपल्या आईमाऊलीचा गड आपल्याला बघायला भेटतंय. सो किती क्लिअर दिसतंय, कसा क्लिअर दिसतंय माहिती नाही, पण जर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता भाविक भक्तांची कशा प्रकारे गर्दी. हे बघा, डोंगरावरती जवळ पण तुम्हाला सफेद दिसते. हे बघा, भाविक भक्त काय करतील, कसा करतील, कुठून मार्ग काढतील, काही सांगता येत नाही. अशी गर्दी आहे आज आई माऊलीच्या दर्शनासाठी डोंगरावरती. तर मंडळी, आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला एकविरा माऊलीचा पालखी उत्सव सोहळा 2026. ज्या पालखी उत्सवामध्ये आपण स्वतः गेलो होतो आणि आई माऊलीची आमची आई माऊलीवर मोठी श्रद्धा आहे. आमच्या दुःखात, आमच्या सुखात आई माऊली सर्वस्व आमच्या पाठीशी सोबत असते आणि मनोभावे आम्ही आई माऊलीला मानतून सगळं आगरी कोली कराडी सगळं बांधव या आई माऊलीचं भक्त आहे. आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आई माऊलीचा सोहळा दाखवला. काय वाईट वेडा वाकडा जो असेल तो सांभाळून घ्या आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमलंच तर ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. तुमचा सपोर्ट आपल्यासोबत कायम राहू. आणि कधी वेळ भेटली, कधी कुठे जर भेटलो तर आपल्याला ओळख द्या, मी तुम्हाला ओळख. बोला आई माऊलीचा उदो उदो. हा आपला अविनाश दादा, आई माऊलीचा तो पण भक्त आहे आणि तो पण एक यूट्यूब चॅनल चालवत असतो आणि त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी डोंगीकर. त्याच्या चॅनलवर देखील तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. सो नक्की चॅनलला व्हिजिट करा, त्याच्या व्हिडिओ बघा आणि प्रत्येकाने आपल्या
फॉलोअर्सने आपल्या सबस्क्रायबर केलेल्या फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्यांनी त्याला सपोर्ट करा. आपण आपली माणसं मोठी करू, तेव्हा कुठं आपण मोठं होऊ. आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाला मी सपोर्ट करते, त्यामुळं मला प्रत्येकजण सपोर्ट करते. 100%.